नमस्कार मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत लिंबूचं लोणचं. चला तर मग बघूया कसं बनवायचं लिंबूचं लोणचं. आणि लिंबूचं लोणचं बनवणार आहे यशस्वी आणि यशस्वीच्या आजीबाई. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शो काय करताय ग तुम्ही? काय लोणचं करतो म्हणा आम्ही, लिंबूचे लोणचं. काय बनवणार आहे बेटा तुम्ही? आम्ही लिंबू धुवून घेतले, स्वच्छ लिंबू धुवून घेतले. धुवून घेतले. आता काय करताय तुम्ही? आता स्वच्छ पुसतोय पाण्याने. अरे मिरची नाही पुसायची. मिरची टाकू आपण, तिच्यात 2-3 मिरच्या टाकून देऊ. मिरची नंतर टाकायची बेटा, आधी लिंबू पुसून काढ. लिंबू पुसा, लिंबू पुस छान छान आजी सोबत. कोरडे करा. कसं पुसायचं बघू, दाखव. कसं पुसायचं दाखव बरं. हे बघा. अरे बापरे, असं पुसायचं. हा मिरची ठीक आहे, मिरची पण टाकू हा नंतर. आजी कसं पुसताय दाखव. कसं पुसताय तू पण पुसून दाखव. छान छान पुसतो, छान छान इथं पुसता. अरे बापले, सांडला नाही बेटा, आहे आहे. हा पुसून काढ, पुसून काढ. कशाचं कसं लोणचं करणार बेटा? हे उन्हात करणार, कशी जाणार आहे तू? गौरी कोणतं लोणचं बनवणार आहे तुम्ही सांगा बरं. आम्ही उन्हात ठेवणार आहे म्हणायला. उन्हात ठेवणार आहे? अच्छा, तिकडे ऊन पडलंय, उन्हातलं लोणचं बनवणार आहे तुम्ही. ऊन पडलंय. आणि तू लिंबू आणायला कुणासोबत गेली होती? नाही, चांदू मामा नाही, आता सण आलाय, सण. सण आलाय. तू लिंबू आणायला कुणासोबत गेली होती ग? लिंबू आणायला कोणासोबत गेली होती तू? आजी सोबत गेली होती का लिंबू आणायला? येशू बाश झालं पुसून? हा अजून अजून. अरे बापले, अशी छान छान लिंबू आणले तुम्ही. ओय बापे, आजी पुसते. नको, मी पुसते ना. मी पुसते ना. मी पुसते ना. तुझा हर्ष काय करतोय तिकडे? हर्ष बसाय. बशा असे छान छान कोरडे करायचे लिंबू, मग कापायचे एका लिंबूचे 4. आता तू लिंबू कापणार आहे आजी सोबत? लिंबू कटिंग करणार आहे बेटा तू? लिंबू कटिंग करणार आहे तू? आजी सोबत लिंबू कटिंग करणार आहे? ऊन पडलंय. अरे बापरे, आणि मग उन्हात ठेवणार आहे लोणचं बनवून? बर, मला सांगशील कसं बनवायचं? मला सांगशील तू? म्हणा, मी सांगेन म्हणा लिंबू लोणचं कसं बनवायचं लिंबूचं. झाले बेटा पुसून? आणि इथे आपले लिंबू छान कोरडे करून झालेले आहेत. आता आपण एका लिंबाचे 8 तुकडे करून घेणार आहोत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एका लिंबूचे 4 तुकडे देखील करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, आईंनी एका लिंबूचे 8 तुकडे केलेत, त्यामुळे त्यामधील बी काढायला सहज निघतंय आणि सोपं जातंय. बी याच्यामुळे काढायचं आहे की लिंबूमधलं बी जर काढलं नाही तर लिंबूच्या लोणच्याला कडवटपणा येतो, आणि बी काढून टाकलं तर कडवटपणा येत नाही. लिंबूच्या लोणच्याची चव पण छान लागते. तुम्ही बघू शकता आई कशा पद्धतीने लिंबू कट करताय आणि त्यामधील बी काढताय. आता इथे आपले सर्व लिंबू कट करून आणि त्यामधील बी काढून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आणि आपल्याला तिखट किती प्रमाणात हवा आहे त्यानुसार आपण टाकणार आहोत लाल तिखट. चवीनुसार मीठ आणि तिखट टाकून झाल्यानंतर सर्व आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व लिंबूंच्या तुकड्यांना मीठ आणि तिखट व्यवस्थित लागलं पाहिजे असं मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व एका काचेच्या बरणीत भरायचं आहे. आणि आम्ही जे लोणचं बनवलेलं आहे ते आम्ही शिजवून नाही बनवलेलं आहे, हे आम्ही उन्हातलं लोणचं बनवलेलं आहे. तर आता आम्ही याला उन्हामध्ये ठेवणार आहे. चला तर मग मंडळी, पटापट कमेंट करून सांगा बरं का, तुम्हाला कशी वाटली ही साधी आणि सोपी लिंबूच्या लोणच्याची रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. खूप छान लागतं बरं का हे लोणचं. जास्त वेळ पण लागत नाही आणि खायला पण खूप भारी लागतं.
चला तर मग भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि रेसिपी आवडली असल्यास एक सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.